नमस्कार मित्रांनो, गोष्ट आहे एका शेतकरी पुत्राची. मित्रांनो, या पुत्राचा जन्म झाला होता 1935मध्ये आणि शिक्षण झाल्यानंतर युनोमध्ये आंतरराष्ट्रीय लेवलला त्या ठिकाणी नोकरी लागली मित्रांनो. आणि नोकरी करत असताना नेहमी त्यांचा एक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी असायचा, या देशातील शेतकऱ्यांसाठी असायचा. शेतकरी हा कुठंतरी भरडला जातोय, योग्य माल भाव देत नाही, म्हणून त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये असलेल्या युनेस्कोच्या या चांगल्या पदावरची भले लठ्ठ पगाराची नोकरी सोडून ते मित्रांनो महाराष्ट्रात आले, भारतात आले आणि शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन त्यांनी उभारलं मित्रांनो. असं साहजिकच एक ते असे शेतकरी नेते होऊन गेले मित्रांनो. आता भले लठ्ठ्या मोठ्या पगाराची नोकरी सोडणं मित्रांनो म्हणजे किती जीवावरचं काम आहे. आणि त्यांनी कसलाही विचार न करता भारतात आले आणि पुणे या ठिकाणी त्यांनी शेती सुरुवात केली मित्रांनो. आणि शेतीमध्ये जेव्हा त्यांना कांद्याचं पीक घेतलं तेव्हा त्यांना मिळालं मित्रांनो. ज्यावेळी त्यांनी बाजारपेठेत कांदा विकायला निघाला तर त्यांना फक्त मित्रांनो त्या ठिकाणी 50 पैसे किलोचा भाव केला आणि तेव्हापासूनच त्यांनी एक आंदोलन ठिणगी पेटवली. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या गगन भरारी या चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, हा शेतकरी पुत्र होता, दुसरा तिसरा कोणी नसून एक शरद जोशी मित्रांनो. महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीचा सांगायचा झाला तर त्यात सर्वप्रथम नाव म्हणजे शरद जोशी. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांनी अनेक मोठी आंदोलने केली, मोठमोठी आंदोलनं उभारली. कांदा आंदोलनानंतर ऊस आणि साखर यांच्याशी उद्योगाशी निगडीत असलेल्या यासाठी त्यांनी मोठं आंदोलन उभारलं, कारण शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नव्हता आणि सरकार आणि कारखानदाराकडून मोठी लूट या शेतकऱ्यासाठी व्हायची. त्यामुळं त्यांनी पूर्ण जीवन आपलं या शेतकरी हितासाठी ओळून दिलं मित्रांनो. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा योग्य दर मिळत नव्हता, कारखाने वेळेवर पैसे देत नव्हते, साखरेचे वाढते भाव पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नव्हता. राजकारणी कारखानदार श्रीमंत होत होते पण शेतकरी कर्जात बुडत होता. आणि याचीच कुठंतरी एक जाणीव म्हणून या शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन उभारलं, ते म्हणजे शरद जोशी. आणि यांनी हा मुद्दा उचलून धरला मित्रांनो. शरद जोशी यांच्या प्रमुख शेतकऱ्यासाठी काय मागण्या होत्या ते बघूया मित्रांनो, कारण असा शेतकरी नेता पुन्हा या महाराष्ट्रात होणे नाही. आताच बघतो आपण शेतकरी कितीतरी होतात, पण शेतकरी मोर्चा व्हाया टू मंत्रालय मंत्री असं त्यांचा प्रवास चालू असतो. शेतकऱ्यांच्या नावावर आणि अपंगांच्या नावावर कुठंतरी राजकारण करायचं, आपली बाजू मंत्रालयापर्यंत स्वतः त्यांचं नाव कमवायचं आणि स्वतः ते सत्तेत जातात आणि शेतकरी असेल त्यांना वाऱ्यावर सोडतात. अशापैकी ते शरद जोशी नव्हते मित्रांनो. ऊसाला उत्पादन आधारित रास्त भाव मिळाला पाहिजे असं त्यांची एक मागणी होती. आणि त्यांचे म्हणणं म्हणजे कारखानदार नफा कमावतात, शेतकऱ्याच्या जीवावर ते नफा कमावतात, सरकार कर वसूल करते, पण ज्याने पीक घेतले त्या शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळत नव्हता. म्हणून त्यांनी एक मोठं आंदोलन उभारलं मित्रांनो. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मोठमोठ्या प्रमाणात आंदोलन उभारले, हजारो शेतकऱ्यांना एकत्र केले, साखर कारखानदारावर मोर्चे काढले, रास्ता रोको, ठिय्या आंदोलन, रास्ता बंद अशा प्रकारची त्यांनी आंदोलने केली. आणि काही ठिकाणी त्यांनी ऊसाची वाहतूक कोंडी केली, त्यामुळे कितीतरी दिवस कारखाने बंद असायचे मित्रांनो. आता त्यांनी आपण केलेलं असेल कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांनी मोठे आंदोलन त्या ठिकाणी केलं मित्रांनो. प्रथम त्यांनी शेतकरी संघटना, एक स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केली आणि शेतकऱ्याची एकजूट त्यांनी दाखवली. पूर्वी शेतकरी हा उखरलेला होता, पण शरद जोशींनी त्यांना एक संघटित केलं मित्रांनो. आणि संघटित झाल्याचे काय फायदे ते त्यांना पटवून दिले मित्रांनो. त्या काळी अनेक कारखाने राजकीय नेत्यांच्या नियंत्रणाखाली होते आणि आजही बघतो आपण शक्यतो साखर कारखाने हे सर्वसामान्य लोकांचे नाही, जे सत्ताधारी असते, सत्ताधारी पक्षातलेच त्यांचे ते कारखाने आहे. हे फक्त आंदोलन नव्हते तर शेतकऱ्यांचा उत्पादनाला योग्य आणि आर्थिक न्याय लढा त्यांनी उभा केला होता मित्रांनो. ऊसाचा प्रश्न राज्यभर चर्चेत आला मित्रांनो. सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष द्यावे लागले, कारखानदारावर दबाव वाढला, शेतकरी संघटना राज्यभरात मजबूत झाली. शरद जोशी यांची ओळख ही आंतरराष्ट्रीय लेवलवर वाढली, राष्ट्रीय लेवलवर त्यांचं नाव
चर्चेत गेलं मित्रांनो. शरद जोशींची भूमिका, शरद जोशी यांची जी भूमिका होती, फक्त शेतकरी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे मित्रांनो. शेतकरी हा भिकारी नाही तर तो उत्पादक आहे, त्याला अनुदान नको, योग्य भाव मिळाला पाहिजे असं त्यांचं मत होतं. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सामाजिक नव्हे तर आर्थिक न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी आंदोलन केलं मित्रांनो. याच्यातून एकच निष्कर्ष निसतं मित्रांनो, एकदा जिद्द असेल तर माणूस कुठलाही प्रकारे, आता त्यांनी स्वतःची नोकरी सोडली, भलं लठ्ठ्या पगाराची नोकरी सोडली आणि 1980च्या दशकामध्ये त्यांनी जे आंदोलन चालू केलं, पूर्ण राज्यभर देशाभर बदललं आणि शेतकऱ्यांना न्याय त्यांनी मिळवून दिला मित्रांनो. पण आता तशी पुढं परिस्थिती नाही मित्रांनो. शरद जोशी यांचे साखर ऊस आंदोलन हे केवळ एका पिकाच्या दरासाठी आंदोलन नव्हते, तर ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचा एक लढा होता मित्रांनो. आजही शेतकरी आंदोलनाचा उल्लेख झाला की शरद जोशी यांचे प्रथम नाव येते मित्रांनो. ते काही अशा आज बघतो आपण, ते इतर नेत्यासारखे नव्हते, त्यामुळं त्यांचं नाव अग्रेसर म्हणून आज आपण शेतकऱ्यांच्या जीवावर कितीतरी नेते मोठे झाले. त्यांना माहिती आहे शेतकरी हा सर्वसामान्य भोळा भाबडा असतो, एका हाकेवर येतो, एका हाकेवर तो यायला तयार आहे आणि त्यांच्या माध्यमातून कुठंतरी सरकार दरबारी ते थोडा एक दबदबा निर्माण करण्याचं काम करतात. आणि मित्रांनो, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून अंधा अभंग असेल किंवा काही ज्या स्वतः मागणी लावून धरतात ते शेतकऱ्यांना सोडून देतात आणि सत्तेत जाऊन कुठंतरी एक बकरीचं पिल्लूच आल्यासारखं आपल्याला मित्रांनो वाटतंय. पण शरद जोशींना तसं नाही. 2005मध्ये त्यांना राज्यसभेवर घेतलं, पण त्यांची एकच आठ होती की माझा शेतकरी भोळा भाबडा आहे, गरीब आहे, त्यांना योग्य असा भाव मिळाला पाहिजे, योग्य दाम मिळाला पाहिजे. म्हणून 5 वर्षे ते 2005 ते 10पर्यंत राज्यसभेवर होते आणि या शेतकरी नेत्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रावर गाजलं मित्रांनो. आताचे नेते तसे नाही आहे. त्यानंतर त्यांनी मित्रांनो आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात त्यांनी एक चाकण येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी त्यांनी एक मोठं आंदोलन केलं. ज्यावेळेस त्यांनी स्वतःचा पिकवलेला कांदा त्या ठिकाणी विकायला गेला तर 1980च्या दशकामध्ये त्यांना फक्त 50 पैसे भाव मिळाला. म्हणजे उत्पादन जो शेतकरी करतो त्याचा खर्चसुद्धा निघत नव्हता आणि ते आंदोलनसुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात मित्रांनो हाती घेतलं. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी योग्य भाव मिळत नव्हता आणि व्यापाऱ्यांनी सरकारी धोरणामुळे कांद्याचे दर खूप घसरले होते. अगदी 50 पैशापर्यंत त्यांचे भाव आले होते. आणि यांच्या निषेधार्थ शेतकरी नेते शरद जोशी यांनी चाकण येथं मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभारलेलं आहे मित्रांनो. हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आणि कांद्याला हमी भाव, योग्य बाजार भाव मिळावा यासाठी त्यांनी पूर्ण रास्ता रोको केला. आणि या आंदोलनामुळे महाराष्ट्रात शेतकरी संघटनेची ताकद वाढली. पूर्ण शेतकरी एका जागेवर आला आणि कांदा उत्पादनाच्या प्रश्नाकडे या सरकारला लक्ष द्यावं लागलं. हे आंदोलन महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा धरला आणि तेव्हापासूनच शरद जोशींची खरी शेतकरी नेते म्हणून राष्ट्रभर ओळख झाली. आणि मित्रांनो, त्यांच्या दबावामुळेच सरकारला सुद्धा त्यांना त्यांच्या मागण्या, शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी त्यांनी एक 2005 ते 2010पर्यंत राज्यसभेवर ते नेमले गेले मित्रांनो. त्यांच्याशी घनिष्ठ संबंध आपले शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यांच्याशी होते. त्यांनी सध्या मुख्यमंत्रीपदाची त्यांना ऑफर केली होती मित्रांनो. पण त्यांनी शेतकरी एक केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यासाठी एक आंदोलन केलं मित्रांनो. आणि तेच आंदोलनातून पूर्ण राज्यभर गाजलं आणि अशा महान शेतकरी नेत्यांना शेवटी 2015मध्ये त्यांचा एक निधन झालं मित्रांनो. आणि खरा चळवळीतला नेता, रस्त्यावरचा नेता, शेतकऱ्यांचे जाण असणारा नेता या जगातून निघून गेलेला आहे मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन माहिती तुम्हाला मिळत राहील. मित्रांनो, आजचे नेते आणि शरद जोशी यांच्यातला काय फरक आहे ते तुम्ही या कमेंटच्या माध्यमातून सांगा की आजच्या नेत्यात आणि शरद जोशीमध्ये असा फरक आहे. पुढील माहिती आपण मीडियाच्या माध्यमातून घेऊ. एका छोट्या शेतकऱ्याच्या घरातली गोष्ट आहे ही. त्याने दिवस रात्र घाम गाळून कांदा पिकवला, पण बाजारात नेल्यावर भाव मिळाला फक्त 50 पैसे किलो. तो शेतकरी रडला, कुटुंब अडचणीत आलं, पण शहरांना काहीच फरक पडत नव्हता. रेल्वे धावत होत्या, बाजार भरभराटले होते, ग्राहकांना स्वस्त कांदा मिळत होता आणि शेतकऱ्याचा घाम, शेतकऱ्याचे अश्रू कुणालाच जाणवत नव्हते. आणि त्यावेळी उभं राहिलं एक नाव, शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी.
त्यांच्या एका निर्णयाने संपूर्ण देश हल्ला, रेल्वे थांबल्या, बाजार बंद झाले आणि पहिल्यांदाच शहरांनी शेतकऱ्याची खरी ताकद अनुभवली. नमस्कार, मी प्रतीक्षा पालवी एग्रिको मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज 3 सप्टेंबर शेतकऱ्यांचा आवाज बनलेले शरद जोशी यांची जयंती. आज आपण पाहणार आहोत विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या नजरेतून त्यांच्या विचारांची ताकद, त्यांनी केलेला लढा आणि त्याची आजची उपयुक्तता. शरद जोशी शिक्षणाने अर्थतज्ञ, नोकरीने परदेशी अधिकारी, पण मनाने मात्र शेतकरी. देशात परतल्यावर त्यांना जाणवलं शेतकरी उत्पादन करतो, घाम गाळतो, पण बाजारात त्याला भाव मिळत नाही. हीच वेदना त्यांच्या आयुष्यभराच्या संघर्षाची बीज ठरली. त्यांनी उभी केली स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अखेर सुरू झाला शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा. 1980चं दशक. कांद्याचे भाव कोसळले, शेतकरी रडत होता, पण शहरं मात्र गप्प होती. तेव्हा शरद जोशींनी ठरवलं, आवाज उठवायचाय. कांद्याने ट्रक शहरात जाणं थांबवलं, रस्ते रोखले, रेल्वे थांबवल्या. शेतकऱ्यांचा मुद्दा होता साधा, भाव मिळाला नाही तर माल बाजारात जाणार नाही. या आंदोलनाने संपूर्ण देश हादरला. पहिल्यांदा मुंबई, पुण्यासारख्या शहरांना जाणवलं शेतकरी हा फक्त खेड्यात राहणारा नाहीये, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना देणारा कणा आहे. या आंदोलनातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय साध्य झालं, हा प्रश्न तुम्हालाही पडलाय ना? तर हो, शेतकऱ्यांचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर पोहोचला. सरकार आणि ग्राहकांना जाणवलं शेतकरी नसेल तर बाजार थांबेल. भावाचा प्रश्न हा फक्त वैयक्तिक नाहीये, तर अर्थनीतीचा प्रश्न आहे. कांद्याच्या आंदोलनामुळे धोरणकर्त्यांना पहिल्यांदा कळलं शेतकऱ्याला भाव नाकारून देशाची अर्थव्यवस्था अजिबात चालू शकत नाही. मग मित्रांनो, पण आजही परिस्थिती फारशी काही बदलली का? तर अजिबात नाही. कधी कांद्याचा भाव 1 रुपया किलो होतो, तर कधी कांद्याला भाव मिळत नाही, तर कधी शेतकरी माल रस्त्यावर फेकतो, कधी कांदा चाळीतच सडून जातो आणि कधी कधी कांदा भाव वाढतो. म्हणजे कांदा हा आपला सेलिब्रिटीपेक्षा अजिबात कमी नाहीये. सरकार निर्यात बंदी आणतं किंवा साठेबंदी करतं, कधी भाव कमी होतो, आयात वाढवली जाते. म्हणजे परिस्थिती काहीही असो, शेतकरी मारच खातो. आणि याच ठिकाणी शरद जोशींचे विचार अधिक स्पष्ट होता. शेतकऱ्याला एमएसपी नको तर मुक्त बाजारात स्वातंत्र्य हवं. शेतकऱ्याला कर्जमाफी नको तर पिकाला न्याय भाव हवा. आणि शेतकरी हा फक्त उत्पादक नाहीये, तर तो जागतिक बाजाराशी स्पर्धा करू शकणारा एक उत्पादक आहे. प्रश्न फक्त कांद्या भावाचा अजिबात नाहीये मित्रांनो, तो आहे धोरणांचा. उद्योगपतींच्या मालाला सरकार बंधन घालत नाही असं म्हटलं जातं, पण शेतमालावर मात्र साठेबंदी, निर्यात बंदी, दर नियंत्रण असं सगळं लागू होतं. ग्राहकांच्या हातात जाणाऱ्या अंतिम दरावर शेतकऱ्याचा काहीही अधिकार नाहीये. शरद जोशींचा ठाम संदेश होता, बाजार मोकळा करा, शेतकऱ्याला दयेवर जगू नका, त्याला स्पर्धेचं मैदान द्या, तो सक्षम आहे. पण आज आपण काय बघतोय, तर आज जागतिक स्तरावर शेतकरी थेट ग्राहकांशी जोडतो, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर माल विकतो. पण आपल्या इथं शेतकरी अजूनही दलाल, निर्यात आयात बंदी आणि सरकारी हस्तक्षेपाच्या चक्रात अडकलेला आहे. आणि म्हणूनच शरद जोशींचा विचार आजही तेवढाच महत्वाचा आहे. मित्रांनो, ही गोष्ट फक्त एका कांद्याची नाहीये हो, ही गोष्ट आहे शेतकऱ्याच्या न्यायाची, शेतकऱ्याच्या हक्काची. शरद जोशींनी शेतकऱ्याला दिलेला मुख्य धडा, शेतकऱ्याला दया नको तर न्याय हवा, कांद्याला बंदी नव्हे तर बाजार हवा. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण स्वतःला विचारूया, आपण शेतकरी प्रश्न फक्त आंदोलनापुरता ठेवत आहोत का, की तो थेट धोरण निर्मितीपर्यंत नेत आहोत? कांदा शेतकरी हा आजही शरद जोशींच्या विचारांचा जिवंत पुरावा आहे. कारण भाव नसेल तर उत्पादनाला अर्थ नाही. आज आपण सगळे मिळून शरद जोशींना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांचा विचार जिवंत ठेवणं हीच खरी आपली जयंती ठरणार आहे. मित्रांनो, या आंदोलनाची संपूर्ण पार्श्वभूमी आणि थरारक किस्से जर तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल तर